नर्मदे या ठिकाणी बघा रंडाल या ठिकाणावरून आमच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. जे रंडाल या ठिकाणी गोशाळा होती, हनुमानजीचं मंदिर होतं आणि भोलेनाथांची पिंड होती, मूर्ती होती. त्या ठिकाणीवरून आम्ही आजच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे आणि आम्ही तलासरी या ठिकाणी जाणार आहे. तर 3 किलोमीटर अंतर आहे रंडाल ते तलासरी. हे जे नर्मदा मैया किनारी आहे, एक पवित्र असं ठिकाण आहे. त्या पवित्र अशा ठिकाणी आम्ही आज तिथून एक किनारा आहे आणि त्या किनाऱ्यामार्गे थोडंसं दूर जाऊन तिथं दादाजींची आहे ना एक जिवंत समाधी आहे, त्या ठिकाणी जाणार आहे. तर बघूया, या ठिकाणी आजच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना गोशाळेवरून निघाल्याच्यानं बरंदुआ या ठिकाणी एक गाव आहे. बरंदुआ नर्मदापुरम जिल्ह्यात आहे आणि त्या ठिकाणावरून आपण आहे ना तलासरी या ठिकाणी आहे ना चाललेलो आहे. ते नर्मदा मैया किनारी येते आपल्याला आणि आपल्याला ही जी हा रोड आहे, थोडासा रोड मार्ग आहे. रोड म्हणजे छोटा रोड आहे, छोट्या रोड मार्ग आहे आणि आपल्याला जर यायचं असेल छोट्या रोड मार्गे आहे ना कमीत कमी 15-1 किलोमीटर आपण येऊ शकता या ठिकाणावरून. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना गौरी शंकर चौरायावरून आहे ना सरळ जायचं आहे. या ठिकाणावरून सिद्धेश्वर धाम पण इथे एक अन्नक्षेत्र आणि इकडे पण एक अन्नक्षेत्र आहे. इथून आपल्याला पुढे जायचं आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग दक्षिण तटावरून आहे ना तर आम्ही मी चाललो आहे जो दादा का चतुर्जाद म्हणजे महाराजांनी जे दादा महाराजांनी आहे ना जिवंत समाधी घेतलेली आहे त्या ठिकाणी चालले. नर्मदा मैया किनारी भरपूर असे साधू संत यांनी जिवंत समाधी घेतलेले आहेत या ठिकाणी. ज्या नर्मदा मैया किनारीचं नर्मदाचं एक अद्भुत हेच आहे, कारण परिक्रमा भरपूर लांब असते, 4,500 किलोमीटरची आणि ती पायी चालत केल्यानंतर एवढा अनुभव येतो का नर्मदा मैयाचा किनारा सोडू शकत नाही. असे साधू होतात या ठिकाणी आणि जिवंत समाधी घ्यायला तयार होतात. जे किती नर्मदा माईचं हे या ठिकाणी जर पाहिलं तर आणि हे आपण बघू शकता आपल्याला आहे ना दोन्ही गावांच्या शेतांच्या मधून मार्ग आहे असा जाण्याचा. या मार्गे आपण चाललेलो आहे, दोन्ही शेतांच्या मधून मी चाललेलो आहे. मागे पुढे कोण नाही, एकटाचे या ठिकाणी बघा. कोण बघू शकता, कोणच नाही, एकटाचे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी आपल्याला बघा जाण्याचा मार्ग बघा कसा आहे. हा सुंदर असा मार्ग आहे या ठिकाणी, मस्त मार्ग आहे खरोखर. असा मार्ग पाहिजे जाण्यासाठी, नर्मदा परिक्रमा मार्ग. आणि शेतांमधून टन वळून इकडून नर्मदा मैया किनारी आहे. नर्मदा नेहमी आणि आम्ही आहे दक्षिण तटावरती आहे मी आता या ठिकाणी. आणि हा मार्ग आहे बघा सरळ रेषेत बघू शकता आपण. सरळ जाण्यासाठी इकडनं पण कोण मधला मार्ग आहे हा. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा माईचं दर्शन घेऊ शकता. आता आम्ही मंदिरापाशी आलेलो आहे. मी बरोबर किनारे मार्ग आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर बघा असं एक वडाचं आणि पिंपळाचं मोठं झाड आहे, चिंचेचं पण आहे त्याच्या शेजारी. आणि हा मार्ग येण्याचा तर आम्ही मंदिराकडे मी चाललेलो आहे. पुढे मंदिर आहे, हे एक छोटंसं इथे हे मूर्ती स्थापन केलेली आहे रामांच्या नावाने. आणि या ठिकाणी असा ही पगदंडी बघा, अशी पगदंडी आहे जाण्याची, किती सुंदर आहे. आणि मैया इथे आहे, मैयाचं दर्शन पण घेऊ शकता बघा. मैया आणि आपण या ठिकाणी चाललेलो आहे असं. आणि बघा या ठिकाणी आपण बघू शकता हा मार्ग नर्मदे यार या ठिकाणी आपण बघू शकता. हे जो आहे नर्मदा मैयाचं आपल्याला दर्शन पण घेऊ शकता या ठिकाणावरून. आणि हे पहा हे जाण्याचा मार्ग आहे आपला असा नर्मदा मैया जे इथे आहे. आणि इथून बिलकुल
थोड्या बाजूनेच आपण चाललेलो आहे या ठिकाणी. आणि आपल्याला भरपूर असे मंदिरं लागणार आहे किनाऱ्याने जायला जागा आहे. या ठिकाणी आपल्याला जायचं आहे हांडियापर्यंत. आणि हांडियावरून आपल्याला आपला किनारा सुटतो आहे त्या ठिकाणावरून. हांडियावरून ते पण नर्मदाची त्या ठिकाणी दर्शन घ्या. आणि इथून आम्ही इथून स्पष्ट दिसेल तुम्हाला ह्या ठिकाणी. जर तिथं उभं राहून जर दाखवलं ते बघा, इथे मिरचीचे सर्व बाग आहेत. पलीकडे नर्मदाची 2 भागात विभागली गेलेली आहे. इकडून पण आहे आणि इकडून पण आहे. 2 भागामध्ये बघा त्या ठिकाणावरून. आणि असा जाण्याचा आमचा मार्ग आहे या ठिकाणी. नर्मदे हर हे आपण बघू शकताय बघा. हे त्याचा सुंदर जाण्याचा मार्ग आहे. सुंदर असा व्ह्यू आहे. सुंदर असा आपल्याला बघण्याचं हे नर्मदाची कशी 2 भागात विभागली गेलेली आहे, मध्ये कसं हे झालेलं आहे. या ठिकाणी मिरचीच्या बागा, किती मोठमोठ्या मिरचीच्या बागा इथं लावलेल्या आहेत. मिरचीची बाग आहे. मिरची ह्या किनाऱ्यामार्गे सुंदर मिरची येते या ठिकाणी. आणि आपल्याला जाण्याचा असा मार्ग आहे किनाऱ्यावरून असा मार्ग आहे जाण्यासाठी. त्या ठिकाणी जर पाहिलं तर हे बघा असा मार्ग आहे. आपण किनाऱ्यामार्गे परिक्रमा करत असताना आपल्याला बघा सुंदर असा मार्ग आपण बघू शकता. किनाऱ्यामार्गे परिक्रमा करण्यासाठी आपल्याला जर किनाऱ्यामार्गे परिक्रमा करायची असेल तसं आपण ज्या वेळेस आहे ना रंदालवरून निघलो ना, सरळ निघायचं. त्याच्यानंतर जो चौकातून पुढे आले चौराळ्यातून, तिथूनच सरळ यायचं. आणि कुठेच न वळता आपल्याला डायरेक्ट मैया किनाऱ्या रोड लागतो, हा मार्ग लागतो. किनाऱ्यामार्गे आपण येऊ शकता. आणि असा मार्ग आहे बघा जाण्यासाठी. चांगला मार्ग आहे, खरोखर चांगला मार्ग आहे. आणि आपल्याला नर्मदा मैया दर्शनही होत चालतं. आणि सगळे आपल्याला सारखे जपही होत चालतात. त्यामुळं आपलं काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी जर जाण्यासाठी जर म्हणलं तर असा मार्ग आहे या ठिकाणी. आणि आपण भरपूर लांबून किनाऱ्यामार्गे परिक्रमा केलेली आहे. भरपूर दिवस झालेत. अडचण काय अजून आलेली नाही. बघा मैया मैया असल्यावर काही अडचण येत नाही या ठिकाणी. नर्मदे हर बघा मैयाजी आहे इथे बरोबर या ठिकाणी. आणि हा असा मार्ग आहे हे बघा त्या ठिकाणी. असं आपल्याला जाण्यासाठी किनारा मार्ग म्हणता येईल या ठिकाणी. बरोबर आपण किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे हे बघा या ठिकाणी. आणि इथे लाकडांचं एक हे बनवलं, याच्या खालून पाणी जाते. म्हणजे पण कसं म्हणतो, एक पूल बनवला आहे या ठिकाणी. नर्मदाची बघा किती स्पीडने वाहते बघा. आपल्याला जाण्याचा मार्ग किनारा मार्ग या ठिकाणी बघा. आता पण या ठिकाणी बघू शकता आपण ज्यावेळेस बिलकुल आहे बघा या ठिकाणी. बघा असा मार्ग आहे जाण्याचा बरोबर किनारा. किती स्पीड आहे नर्मदाजीला बघा इथून. या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ रेषेत आपण बघू शकता नर्मदाजी. इथून आलेलो मी. आणि हे होडीवाले फुल स्पीड पाण्यामध्ये होडी दोघं नर्मदे यार या ठिकाणी बघू शकता. इकडे आपण असं नर्मदाजीचं सुंदर रूप. आम्ही हे दक्षिण तटावरती, आणि मी जे आहे त्या दक्षिण तटावरती आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि ह्याच ठिकाणावरून नर्मदाजीचं सुंदर असं रूप आपण बघू शकता. आणि या ठिकाणी चाले जे
सर्व ह्या ठिकाणावरून काही त्या ठिकाणावरून एक धार चालू आहे, 2 भागात विभागलेली आहे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना आता नर्मदा मैया किनारी आहे, बरोबर इथे या ठिकाणी आलेलं दक्षिण तटावर गौरी शंकर महाराजांची समाधी आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी आलेलं आहे. आपल्याला एक नदी संगम आहे इथं, तर नदी संगम आहे तो क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी जी नदी आलेली आहे ना, ही जी नदी या ठिकाणी हे पहा क्रॉस करून पुढं आपल्याला नर्मदा मैयाला जाऊन मिळते ही नदी, जी गौरी शंकरच्या नावाने गौरी नदी या ठिकाणी. आणि आपण चाललोय आता गौरी शंकरची जिथे समाधी आहे त्या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघू शकता आपण. जे हत्यारण नदी आहे ही एक सहाय्यक नदी आहे नर्मदा मैयाची. आणि ही हस्तिनापूर हत्यारण नदी हस्तिनापूर या ठिकाणी आहे. हस्तिनापूर या ठिकाणी ही नदी आहे. हे पहा, ही नर्मदा मैयाला जाऊन मिळते या ठिकाणी. आणि हस्तिनापूरच्या नंतर आवली घाट लागणार या ठिकाणी. आपण आता हस्तिनापूर आपल्यापासून 1 किलोमीटर अंतर आहे. ह्या नदीपासून 1 किलोमीटर अंतरावरती आपल्याला भोजन प्रसादी मिळू शकते. एक हनुमान मंदिरामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून चालू होते संध्याकाळपर्यंत. नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता. हा आहे ना आवली घाट आहे. हत्नापूरवरून आम्ही आल्याच्या नंतर आहे ना, मी आलो हत्नापूरवरून आल्याच्या नंतर पुढे आहे ना आवली घाट लागतो. आणि हा असा आवली घाट आहे. या ठिकाणी बघू शकता नर्मदा मैया आणि आवली घाट, संपूर्ण परिसर आहे आवली घाटचा. नर्मदे या ठिकाणी बघा आजच्या भाबरे या ठिकाणी आश्रमावरती आलेलं आहे आवली घाट या ठिकाणावरून. आणि तिथे ना शेतीमध्ये ना सर्व जे गव्हाची शेती आहे ना मसल्यानेच काढतात सर्व शेती पूर्णपणे. एक अशी शेती नाही का ती हाताने काढतात, संपूर्ण गव्हाची शेती आहे इथे. आणि आजच्या दिवसाचं भगवान सूर्यदेवाचं दर्शन पण घेऊ शकतो या ठिकाणी आपण. आणि इथे आता शेती जर हे झाल्याच्या नंतर जे कोल्हे आहेत ना कोल्हे, तिथे भरपूर अशा प्रमाणात कोल्हे दिसतात या ठिकाणी. आता आपण जो चाललो आहे आश्रमावरती हा समोरचा आश्रम आहे या ठिकाणी. काम चालू आहे आश्रमाचं. हा समोरचा आश्रम आहे, आपण बघू शकता. नर्मदे.